महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आपले लाडके अ, मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब उद्या 6 तारखेला 6 फेब्रुवारीला गुरुवारी या दिवशी नांदेड येथे दौरा आहे. त्या निमित्ताने अ, जन अ, जनतेचे आभार मानण्यासाठी अ, जनतेने भरघोस मताने चांगल्या महायुतीला यश प्राप्त करून दिलं. याच्यासाठी शिंदेसाहेब 6 फेब्रुवारीला येणार आहेत. त्यांचा दौरा आहे त्या निमित्ताने. आणि तसेच दिवसभर बरेच काही कार्यक्रम आहेत. पत्रकार परिषद आहे. अजूक कार्यकर्त्याच्या बैठका आहेत आणि जनतेचा संवाद साधण्यात लाडक्या बहिणीचा सुद्धा आभार मानणार आहेत त्या निमित्ताने. आणि बाकी ठिकाणी इतर काही कार्यक्रम आहेत उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेबाचे. आणि दौरा म्हणजे एक सुंदर चांगला दौरा आहे. त्या निमित्ताने जनतेचे आभार मानण्यासाठी एकनाथभाई शिंदे साहेब येणार आहेत. बाकी चांगला मला जनतेला सगळ्यांना नांदेड जिल्ह्याच्या शहराच्या विनंती करायची, सगळ्यांना आवाहन करायचे की आपण उपमुख्यमंत्री साहेबाचे आभार संवाद साधण्यासाठी आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं ही सर्वांना विनंती करायची. आणि आताच काम चालू आहे, जो तयारी चालू आहे साहेब याची मेळाव्याची. त्या निमित्ताने लास्ट स्टेपमध्ये आहे. आता गुरुवारी साहेबाचा दौरा आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब 6 तारखेला दौरा आहे. त्या निमित्ताने जे आम्हाला आदेश देतील, महायुतीचा आपल्याला धर्म पाळायचा, या निमित्ताने साहेब जे आदेश देतील ते आम्ही येणाऱ्या काळात स्थानिक संस्था, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या हिशोबानं साहेबाच्या मार्गदर्शनाखाली निवडणुका होणार आहेत. साहेब, आपण जर महानगरपालिकेचा विचार केला तर नांदेड दक्षिण आणि नांदेड उत्तर दोन्ही जागा आहेत ते शिवसेनेकडे आहेत. मोठी ताकद तुमची पाहायला मिळते. सोबळाचा नारा दिला तर महानगरपालिका ताब्यात येऊ शकते शिवसेनेची? 100% येऊ शकते. आजही माझे नगरसेवक माझ्या नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये 15 नगरसेवक आहेत. सध्याच्या स्थितीत काँग्रेसची मी 5 आणले, तुम्हाला माहिती आहे, 5 ते 6. तर येणाऱ्या काळात सुद्धा काही अजून प्रवेश करणार आहेत उपाटा गटाचे, काँग्रेसचे काही. तर या निमित्ताने सांगतो की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आता 15 आहेत, याच्यापेक्षा जास्त आली पाहिजे. या निमित्ताने येणाऱ्या काळामध्ये महापालिकेवर आपलं 100% भगवा पडण्याचा प्रयत्न करणार आहे. साहेब, 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हातगावच्या दौऱ्यावर आले होते. तेव्हा तुम्ही शिवसेनेच्या 4ही आमदारांनी त्यांची भेट घेतली. भाजप नेत्यांची त्यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती. हातगाव येथे जेव्हा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आलते, त्यावेळेस आम्ही 4ही आमदार होतो. काही स्थानिकच्या काही अडचणी, काही अडचणी होत्या, ते आम्ही साहेबाच्या समोर मांडलेल्या आहेत. येणाऱ्या काळात 100% निर्णय चांगला घेतील. साहेब काय बोलले? साहेब म्हणली आपण बसून चांगला निर्णय घेऊ. आम्ही जे आमच्या ज्या अडचणी आहेत, इलेक्शनच्या काही अडचणी मागच्या काही होत्या ते काही, आणि येणाऱ्या काळात आपल्याला महायुतीचा याच्या धर्म पाळायचा आहे. आणि महायुतीमध्ये आपल्याला येणाऱ्या काळामध्ये जे आज बैठक घेऊन त्यांचा जे निर्णय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथभाई शिंदे साहेब, अजित पवार साहेब बसून निर्णय जे घेतील ते आम्ही 100% त्या निर्णयाप्रमाणे चालणार आहे.